आगामी गणपती महोत्सवानिमित्त होणारी गर्दीला नियंत्रण आणण्यासाठी आज परिमंडळ 5 डीसीपी राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जांभूळकर चौकातील हॉलमधल्या तमाम आजूबाजूच्या परिसरातील मंडळांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, ज्यामध्ये अनेक पदाधिकारी सदस्य आजच्या या कार्यक्रमाला सहभागी झाले होते, ज्यामध्ये होणारी गर्दीवरती कशा पद्धतीने आपण नियंत्रण आणू शकतो असा उपक्रम आज या ठिकाणी डीसीपी राजकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घेण्यात आला होता। आपल्या सोबत ते आहेत, आपण निश्चितशी संवाद साधणार आहोत। सर, आगामी गणपती महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल आपण या ठिकाणी बैठक घेतली होती, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये गणपती दरम्यान जी गर्दी होती त्या गर्दीचं नियंत्रण आणि व्यवस्थापनावरती सर्व परिमंडळामध्ये एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। त्यासाठी नाशिकहून रिझायलंट इंडिया यांच्या वतीनं या ठिकाणी राजीव चोबे यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे। आतापर्यंत परिमंडळ 1, 2, 3, 4 मध्ये झालेलं आहे। आता राहिलेल्या परिमंडळामध्ये ते प्रशिक्षण पूर्ण करतील। त्या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असा आहे की जे भाविक यावर्षी राज्य उत्सव असल्यामुळं पुण्यामध्ये गर्दी करतील तर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, चेंगराचेंगरी, घातपात, या दृष्टीनं पोलिसांना तर प्रशिक्षण दिलं जातच, परंतु पोलिसांसोबत काम करत असताना नागरिकांना, गणपती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी सर्वांना या गोष्टीचं प्रशिक्षण पाहिजे। आपण पाहिलं असेल अलीकडे दहीहंडीच्या दरम्यान वगैरे प्रचंड गर्दी होते। गर्दीचं नियंत्रण पोलीस सतत करत असतात, परंतु नागरिकांनाही त्याची जाणीव असणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात नागरिक आणि पोलीस खांद्याला खांदा लावून हा राज्य उत्सव निर्विघ्नपणे यशस्वी पार पाडण्यामध्ये यशस्वी ठरू शकतील। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील म्हटलं आहे की यंदा गणेश महोत्सवानिमित्त जे कार्यक्रम असतील, ऍक्टिव्हिटीज होतील, याला कुठल्या प्रकारचे निर्बंध नसणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी गर्दी होती आणि अपघात होतं, अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गर्दीला सातत्याने नियंत्रण आणण्याचं काम राजू सर चोबे यांनी केलेलं आहे आणि अद्याप ते आता पुणे शहरामध्ये सुद्धा होणाऱ्या गर्दीला नियंत्रण आणण्यासाठी या ठिकाणी विशेष मार्गदर्शन मंडळाने त्यांनी एक केलेलं आहे। आपल्या सोबत ते आहेत, आपण निश्चितशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगा? गर्दीचं नियंत्रण खूप गरजेचं आहे। आपल्याला क्राऊड मॅनेजमेंट करायचं असतं, क्राऊड कंट्रोल नाही। त्यासाठी ऑर्गनायझर्स जे आता पहिल्यांदा मी पाहिलं आहे की जनरली आम्ही ट्रेनिंग पोलिसांनाच देतो फॉर ऑल काइंड जे सिनॅरिओज असतात ना, गुड बॅड वर्स सिनॅरिओमध्ये काय पण नसतं, पण पहिल्यांदा मी पाहिलं आहे खूप छान प्रकारे जे ऑर्गनायझर्स असतात ते पण आले होते आणि जॉईंटली, कारण की प्लॅनिंग स्टेजमध्ये जर आपण खूप काही काळजी घेतली बारीक गोष्टींची की क्राऊड डेन्सिटी कसं मेंटेन करायचं, येणारा मार्ग जाणारा मार्ग वेगळा असायला पाहिजे, कंपल्सरी स्टेप्स अवॉइड व्हायला पाहिजे, लाइटिंग प्रॉपर पाहिजे, तर हे सगळं काम त्यांचं आहे, मॅनेजमेंटचं यांचं। आणि हे आता जे मांडून जॉईंटली त्यांनी हे सर्वे करून जे आहे क्राऊडचे जे ठिकाण आहे तिथं रेस्क्यू टीम आता बनवली आहे, त्यांची ट्रेनिंग झाली आहे, तिथं ते थांबणार आहेत आणि काही अनुचित काही घडण्याच्या आधीच ते त्यांना रेस्क्यू करून डिफ्यूज करणार आहे, म्हणजे 0 कॅज्युअलिटी गणपती व्हायला पाहिजे आजपासून पुढचे जितके पण होणार। आजच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी सुद्धा प्रश्न मांडला होता की अनेक मंडळ अशी आहेत जे मंडळ सोडून रोडवरती येऊन आपली मंडळाची स्थापना करतात आणि त्यामुळं वाहतुकीला आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकाला ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसतो, गर्दी त्यामुळे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। त्याबद्दल आम्ही परिमंडळ स्तरावरती पोलीस आणि नागरिकांच्या समित्या बनवलेल्या आहेत। मागील 8 दिवसापासून सर्व रस्त्यांचं, मंडळांच्या ठिकाणची व्हिजिट झालेले, सर्वेक्षण झालेले, कुठेही नियमबाह्य पद्धतीनं कुणीही मंडप उभा करणार नाही यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत। जर कुठं काही रस्त्यावरती मंडप उभा केला असेल, काही कमानी लावल्या असतील, बॅनर्स लावले असतील तर ते निश्चितपणे काढून घेतले जातील आणि दररोज प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय या गोष्टींची पाहणी केली जाते। त्याचबरोबर प्रत्येक मंडळ निहाय नोडल अधिकारी म्हणून आम्ही पोलीस अधिकारी आणि अंमलदार नेमलेले आहेत। हडपसरमध्ये ज्या भागामध्ये तिथं भर चौकामध्ये किंवा रस्त्यात जर कुठल्या मंडळानं असं मंडप घातलेला असेल तर त्याला लागलीच आम्ही काढून घेणार आहोत। मी नंदा जाधव, दामिनी अध्यक्षा। मी विघ्नहर्ता न्यासवर पण आहे आणि पोलीस स्टेशन मुंडवा पोलीस स्टेशनला दक्षता कमिटीवर आहे। आज जो चोबे सरांनी आम्हाला जो ट्रेनिंग दिलं आणि जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि ती अतिशय छान आणि खूप मोलाची आणि महत्वाची माहिती होती। ज्यावेळेस आम्ही गर्दीमध्ये काम करतो त्यावेळेस खरोखर आम्हाला त्याचं खूप
महत्वाची ठरेल आणि खूप चांगली माहिती आज आम्हाला मिळालेली आहे. या ठिकाणी मी विघ्नहर्ता न्यासवर गणपतीमध्ये काम करते, तर त्यावेळेस आम्हाला ती खूप उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्याचा भविष्यामध्ये आम्हाला खूप फायदा होईल. धन्यवाद. या ठिकाणी गणेश महोत्सव आगमनानिमित्त घेण्यात आलेला जो उपक्रम होता, आजच्या या उपक्रमामध्ये जांभूळकर चौक या परिसरामधील, वानोडी परिसरामधील तमाम मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला सहभागी होते. त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत जे आजच्या या कार्यक्रमाला विशेष सहभागी झाले होते, ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आज या ठिकाणी जो काही गणेश महोत्सव आगमनानिमित्त जो घेण्यात आलेला पोलीस प्रशासनाकडून गर्दी नियंत्रण मेळावा कार्यक्रम होता, त्या संदर्भात कसं वाटतं, काय? नमस्कार. हडपसर येथील तर वानोडी येथील जो काही गणपती उत्सव साजरा होणार आहे, तो साजरा होत असताना आपल्याला जे प्रशिक्षण देत आहेत, जे आपले पोलीस आयुक्त आहेत आणि चौबे साहेब आहेत, यांनी जे प्रशिक्षण दिलेलं आहे, त्या प्रशिक्षणातून आम्हाला गणपती मंडळाला जे योग्य मार्गदर्शन मिळालं, त्या मार्गदर्शनातून आम्ही सर्व जे न्यासचे असो, विघ्नहर्ताचे जे सदस्य असो, हे आम्ही प्रत्येक मंडळाला आमच्याकडनं जेवढे सहकार्य होईल तेवढे सहकार्य आम्ही देऊ आणि सहकार्यातून तसंच ट्रॅफिक कसे नियंत्रण करायचं किंवा गर्दीच्या वेळेस आपण कसे सहकार्य करायचं हे आम्ही आमच्या पद्धतीने करू. व आमच्याकडनं जे सहकार्य होईल ते सहकार्य करताना शिंदे साहेब असतील आयुक्त आपले, तसेच आपले चौबे साहेब असतील जे आपल्यासाठी नाशिकवरनं इथे आलेले आहेत, त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं ते मोलाचं मार्गदर्शन आपल्याला जे लाभलेलं आहे, या लाभलेल्या मार्गदर्शनातून आपले जे ट्रॅफिक आहे ते निर्मूलन करण्यासाठी आम्ही योग्य ते प्रयत्न करू व आमच्याकडनं होईल ते सहकार्य करू. नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पुणे शहरामधील बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये गणेश महोत्सवाच्या आगमनासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. मोठी गर्दी नागरिकांची या ठिकाणी होत असते आणि या सगळ्या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ 5 पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी विशेष असा उपक्रम घेण्यात आल्यावरून मोठ्या संख्येने होणारी जी गर्दी आहे त्याला नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, वानवडी. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.